यश वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस। पहिल्या दिवसामध्ये आपण मागील 6 मॅचेस बघितल्या। पहिला सामना सचिन इलेव्हन कोपराड विपक्ष गास या दोन संघांदरम्यान झाला। ओपनिंग मॅच होती आणि त्या ओपनिंग इनसाइड आउट पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली गणेश योगेश याने टिपला जेल फलंदाज बाद। पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा पहिला चेंडू प्रति सचिन इलेव्हन कोपराड आणि गास मध्ये गास संघाने ओपनिंग सामना जिंकला। उद्घाटन समयी खेळवला गेलेला सामना। त्यानंतर दुसरा सामना वागेश्वरी वाघोली विपक्ष भुईगाव या दोन संघादरम्यान। त्याच्यामध्ये वागेश्वरी वाघोली संघाने बाजी मारली। विकास इलेव्हन बोळिंज आणि करमाळ्यामध्ये विकास इलेव्हन बोळिंज या संघाने बाजी मारली। दत्तगुरु पडई विपक्ष सद्गुरु वटारमध्ये सद्गुरु वटारने बाजी मारली। रामजीबाबा वाळुंजे विपक्ष पुन्नडीमध्ये रामजीबाबा वाळुंजेने सामना आपल्या बाजूने झुकवला। आणि मागील मॅच जी आपण पाहिली त्याच्यामध्ये चेतक वाघोली संघाने 29 धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना गोवारी गावधनी संघाला पराभूत केलं। अशा 6 मॅचेस आपण पाहिल्या। आता आपण 7व्या मॅचकडे आलेलो आहोत, ज्या ठिकाणी श्री गणेश वाळुंजे हा संघ एका बाजूला, त्याच्यासमोर एकता बानकर या दोन संघांना आपण पाहतोय। पहिला चेंडूवरती हितेशने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, विकेटचं पतन झालं आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू बॅटची काढा घेऊन जात असताना विवेक नाईक यांच्या हातामध्ये बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन फलंदाज बाद। स्वयं नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय। सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणारे सर्व खेळाडू आणि त्यांची नावं तोंडपाठ असणारा आमचा असा एकमेव मित्र म्हणजे आमचा यश वजे। आणि यश वजे म्हटलं की सगळ्यांची नावं तोंडपाठ। आता थोड्या वेळात चेंज करण्यासाठी जाईल, कारण त्याची सुद्धा मॅच आहे। त्या अगोदर संपूर्णपणे आम्हाला सकाळपासून खूप चांगले सहकार्य त्यांनी केले। या स्पर्धेमध्ये ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या सर्वांचं नामोल्लेखन कडे सुद्धा गरज। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, काय दुसरी हॅट्रिक बघायला मिळेल का? येस, हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल वरती पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवत असताना हितेशने पूर्णपणे टॉप ऑर्डरला कोलॅप्स केलंय ते टीम श्री गणेश वाळुंजे या संघाला। ध्रुव आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने। स्वयं आला, तो सुद्धा मैदानाबाहेर स्वयं बाहेर गेला आणि तो जात असताना आता ध्रुव नवीन फलंदाज आलाय। लगातार 3 चेंडू 3 विकेट, खातं ओपन झालेलं नाहीये। मॅच नंबर 7 आपण बघतोय। या स्पर्धेसाठी सर्वात मोठं योगदान ज्यांचं लाभलंय अध्यक्ष अनंतजी पाटील, सरचिटणीस प्रकाशजी जोशी, उपाध्यक्ष प्रकाशजी पाटील, उपाध्यक्ष प्रकाशजी नाईक, चिटणीस रुपेशजी पाटील, आरोग्य समिती अध्यक्ष पंकजजी पाटील, सदस्य प्रतिनिधी प्रमोदजी पाटील, सदस्य विनोद दिना वसे, त्यानंतर विलासजी नाईक, छगनजी नाईक, कैलासजी पाटील, नवनिर्वाचित क्रीडा समिती अध्यक्ष राहुलजी मात्रे। या सर्वांच्या मेहनतीतून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा कमिटी आणि त्यांचं हे बहारदार आयोजन, त्याच्यामध्ये आजचा पहिला दिवस। लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूला लेफ्ट केलं। वाईडची सांगता होताना दिसते। मला वाटतं लगातार दुसरा वाईड आलाय आणि 2 धावा धावफलकावरती आहेत।
लगातार 3 विकेट नंतर लगातार 2 वाईट. काय आता वाईटची हॅट्रिक होते का? ऑन हॅट्रिक फॉर वाईट. वाईटच्या हॅट्रिक वरती आहे गोलंदाजी मार्कवरती. यष्टांच्या मागे मास्टर माइंड बानकरचा, ज्यांना पाहिलं असे माजी अध्यक्ष क्रीडा कमिटीचे विवेक नाईक यांना आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट झाली आणि अखेरकार बॅटच्या साह्याने पहिली धाव आली आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही कौशल आहे आणि कौशलमध्ये खूप मोठं कौशल्य आहे. आमचे विपुल चेतक वाघोलीचे कर्णधार आणि आमचे सचिनजी सुद्धा आहेत त्यांच्या साथीनं. थोड्या वेळात ते सुद्धा इन ऍक्शन दिसेल. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक. ओह क्या बात आहे. फिल्डिंग उच्च दर्जाची इथे पाहायला मिळाले आणि ती फिल्डिंग पाहत असताना मात्र एकाच रूपांतर 2 मध्ये कधी झालं कळलं नाही. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये. बाकी हितेशचं षटक आतापर्यंत खूप चांगल्या रीतीनं मार्गस्थ आहे. पाच धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल काय घडेल या चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु नाही कन्वर्ट करू शकलेत. एकाच रूपांतर 2 मध्ये झालंय. सहज रीतीने 2 धावा धावून कंप्लीट केल्या कौशलनं आणि षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक संपलं. 7 धावा धावफलकावरती. श्री गणेश वाळुंजे या संघाचा धावफलक. चला दुसरं षटक. योगेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. योगेश एक असे गोलंदाज आहेत की त्यांना चेंडू गतीने म्हणजे म्हणतात ना वेगवान टाकणं पसंत नाहीये. आपल्या फिरकीच्या बळावरती नेहमीच चेंडू हवेमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु एनफिल्ड मधल्या क्षेत्ररक्षकाला तो झेल कन्वर्ट करता नाही आलाय. एकदा तोपर्यंत धावून पूर्ण केली गेली. पहिली इनिंग आहे म्हटल्यानंतर इथे किमान 40-50 या धावा तरी तुम्हाला धावफलकात लगावणं गरजेचे आहेत. आमच्या मंदार म्हात्रे यांची सुद्धा मेहनत खूप मोठी आहे या स्पर्धेला मोठं करण्यासाठी. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. मंदार हे दमदार. त्यांची सुद्धा मॅच असेल. चेंडू उंच हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि अखेरकार झेल टिपला गेलाय. कौशल 2 मैदानाच्या आतमध्ये तग धरून होता तो सुद्धा आता मैदाना बाहेर येतोय. अजून एका विकेटचं पतन. 4था हादरा श्री गणेश वाळुंजे संघाला. सामोदी ब्राह्मण संघ क्रीडा कमिटी आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग राहिला. आजचा दिवस बघा ज्या ठिकाणी मैदान आहे त्या मैदानावरती खेळण्यासाठी आलेले सर्व संघ त्यांना घरून फोन येत होते की पाऊस पडतोय. आता पाऊस ज्या त्या गावामध्ये पडला परंतु या मैदानावरती तो येऊ शकला नाही. हा इतका चांगला खेळ रंगणार, इतका चांगला खेळाची सजावट आहे, पाहणी आहे, आयोजन आहे आणि हे पाहता पावसाने कदाचित विश्राम घेतला असावा आणि तो पाऊस इथं न येत असताना आता मात्र रखरखत ऊन आहे. ढग सुद्धा आता ते काळे ढग निघून गेलेत, पांढरे ढग आलेले आहेत. म्हटल्यानंतर पावसाचं तरी कोणत्याही प्रकारचं चित्र नाही आहे आणि येणाऱ्या मॅचेस सहज पार पडू शकतात. आणि विकेट नंतर वाईट. लाखो टाप्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याला कट करण्याचा प्रयत्न. कट करण्यासाठी घेतलेला पवित्रा आणि केलेला प्रयत्न काही वाईट नव्हते परंतु फुटवर्क जितका अजून ॲक्टिव्ह होणं गरजेचं होतं
चालणं गरजेचं तितका तो चाललेला नाही आणि त्यामुळे कदाचित इथे एकदा वेताना दिसते. सिंगलवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी. योगेशांचा हा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू इलेक्शनच्या बाहेर निघून जातोय. लेफ्ट केलं चेंडूला ध्रुवने एक वाईट चोरपाने 10 धावफलकामध्ये ऍड होईल. 8 बॉलची ओव्हर व्हायला चालली आहे. या अगोदरची ओव्हर सुद्धा 8 बॉलची झाली होती. जर का अशीच कहाणी चालू राहिली. ओ मोठा फटका आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कनेक्शन प्रॉपर पण जितकी ताकद जनरेट होणं गरजेची होती ती झालेली नाहीये आणि त्यामुळे फलंदाज बाद झालाय. ध्रुव बाद. अजून एका विकेटचं पतन. त्या ध्रुवची जागा घेण्यासाठी मंदार मैदानात दाखल होईल. परंतु ध्रुवला एक मनाला थोडासा आनंद सुद्धा मिळालेला असणार आहे की शॉर्ट बॉलला मी अशा प्रकारे मारलंय की जिथे बाउंड्री लाईन जवळजवळ 65 यार्डची आहे. 65 यार्डची आहे. जर का षटकाराच्या रूपाने हा फटका आला असता तर तो एक आनंद वेगळा असता ध्रुवचा. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक 7 धावांचं आलं. 3 विकेट्स त्या षटकामध्ये आल्या. 4 धावांचं दुसरं षटक आलं त्याच्यामध्ये 2 विकेट आल्या. परंतु या दोन्ही षटकामध्ये तब्बल 4 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत. म्हणजेच काय अशाच सरासरीने पुढे गेले तर 1.5 ओव्हर जवळजवळ तुम्ही एक्स्ट्रा टाकाल. म्हणजे 4 षटकाच्या मॅचमध्ये तुम्हाला 5.5 ओव्हर टाकावी लागेल. गुडलेट स्पॉटवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न चेंडूला केला. दोरून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज सार्थ याचा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बीट होतोय. विवेक नाईक यांच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि हा सामना काहीसा आता निगेटिव्ह मोडमध्ये जातोय श्री गणेश वाळुंजेसाठी. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे त्याला बघता एकता बानकरचे सर्व खेळाडू खुश असतील. आनंदाचं वातावरण डगआउटमध्ये असेल. घर बसले जे या मॅचला पाहतात ते दर्शकांमध्ये असणार आहे. ॲज वेल एज कॅप्टन सुद्धा खुश असणार आहेत आपल्या बॉलरच्या परफॉर्मन्सवरती. चेंडू 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 अडवण्याचा प्रयत्न. ओह क्या बात आहे. कौतुक आहे जितेशचं ज्या पद्धतीने त्याने चेंडूला अडवण्याचा 1-2 अटॅम्पमध्ये प्रयत्न केला. अखेरकार चेंडू आतमध्ये थांबलाय आणि थांबत असताना तिथं एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 13 रन्स स्कोरबोर्ड. अजूनही 3 चेंडूचा खेळ न शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कोणत्याही प्रकारे मोठा फटका अजून आलेला नाहीये ज्याची अपेक्षा. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आलेत परंतु झेल झालेला नाहीये. हो 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 क्या बात आहे. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये फुटबॉल. 3 धावा की 1 किती काढले पंच. 1 ओनली 1. 1 धाव तिथे धावून कंप्लीट केले गेले. बघा अशा संधी तुम्हाला मिळत आहेत एकाला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, डबलला ट्रिपलमध्ये. पण तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहात. म्हणजे धावा येत नाही आहेत तर नको येऊ देत परंतु मी माझ्या पद्धतीनेच खेळणार असा काहीचा प्रयत्न आतमध्ये चालू आहे. तुम्हाला बनवण्यासाठी 1 स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. 1 स्टेप अहेड. हो यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून शानदार स्ट्रोक. दमदार प्रहार. चेंडू निघून चाललाय कबरच्या डोक्यावरून. लॉफ्टेड कबर ड्राईव्हच्या रूपाने चौकार. यासाठी खरोखर एक चांगलं उदाहरण इथं पेश केलं. का मी स्ट्राईक घेतली असं मंदारने सांगितलं. आणि असा काही पंच जो लॉफ्टेड फटका कव्हरच्या डोक्यावरून गेला. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते, थोडेसे जवळ आले होते, त्यांच्या वरून मारले चेंडूला 4 धावांसाठी. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही वेळ गेलेली नाहीये. येणाऱ्या जर का 7 चेंडूंमध्ये 3 मोठे प्रहार आले तर एकता बानकर संघाला सुद्धा मोठी कसरत करावी लागेल त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी. त्यामुळे मंदार है तो मुमकिन है, मंदार है तो सब कुछ है असा खेळ करून दाखवावा लागणार आहे. षटक संपलं तिसरं. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 19. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूयात या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन कार्तिक मांगेला रोहित चौधरी. अर्पित पाटील सरकारचा
डिजिटल स्कोरर मॅन्युअल स्कोरर रोहन कारेकर आणि असा एक ऑपरेटर RCB हार्डकोर फॅन म्हणजेच आमच्या नयन तांडेल. काल खास त्याने दमनला स्पर्धा केली आणि त्यानंतर ते इकडे आलेत. रनआउटचा अटेम्प्ट आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त. सार्थला मैदाना बाहेर जावं लागेल. अजून एका विकेटचं पतन. विकेट नंबर 7. 7वी विकेट आली आणि आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्यात त्या सगळ्या मॅचेसमध्ये एखाद्या टीमच्या एवढ्या विकेट कधी पडलेल्या नव्हत्या. म्हणजे आजच्या दिवसामध्ये पडलेल्या नाही आहेत कोणत्याही मॅचमध्ये. अशी पहिली इनिंग आपण बघतोय ज्याच्यामध्ये 7 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. मोठ्या फटक्यासाठी जात होते परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. एकाने इतका मोठा फरक नाही पडणार आहे रोहन. या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी जावं लागणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके तरी मारावे लागणार आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट निघून चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील तोपर्यंत सिंगल धावून कंप्लीट केली जाते. काय वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं सकाळपासून आपण चर्चा करतोय. टॉस जिंकणाऱ्या टीमला तो टॉसचा कॉइन दिला जातोय. त्यानंतर सर्वात जास्त टॉस जिंकणाऱ्याला विशेष ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल उद्याच्या दिवशी. बक्षीस वितरणादरम्यान बाहेर निघणारा चेंडू पुन्हा एकदा यस पंच वळताना सांगतात यस इट्स वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होईल आणि ती ट्रॉफी दिल्यानंतर ते एक वेगळं समाधान असणार आहे. आणि मला वाटतं ही अशी पहिली स्पर्धा होईल ती जास्त टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला ट्रॉफी देईल. स्पॅकेट करायचं होतं. कट केलं चेंडूला. स्लाइस केलं आणि चेंडू जोपर्यंत कव्हर पॉईंटमध्ये जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. मंदारने एक चौकार लागल्यानंतर चांगला कॉन्फिडन्स दाखवला होता पण त्यानंतर तो त्या कॉन्फिडन्सला कायम ठेवू शकलेला नाही आहे. ही मोठी अडचण आहे श्री गणेश वाळुंजे संघासाठी. अनपेक्षित उसळी अनप्रेडिक्टेबल असं प्रेडिक्ट केलं नव्हतं फलंदाजाने. असा काहीसा बाउन्स बघायला मिळाला. अनिमन बाउन्स त्याला म्हणू शकतो आपण. 23 ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचानी इथे नो बॉल. नो प्लस किती 1 2 काय तिसरीचा प्रयत्न होईल का. तिसरीचा प्रयत्न केलाय पण ये क्या हुआ है. ये क्या हुआ है. थँक्यू. बघा एक फेकीनंतर परत तुम्ही टाकू शकता. तुम्ही ज्या वेळेला दुसरा बॉल थ्रो कराल त्यावेळेला तुमची बॉलिंग बंद केली जाईल. थ्रोचे नंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. टोटल 5 रन मिळतील. धावून 2 रन 1 नोचा आणि 2 पॅनल्टीचा टोटल 5. चला यानंतर होणारे मॅच बिनधास्त कोफराड विपक्ष कोरोटी ए. चला बिंदास कोपराडचा कर्णधार आलेला आहे. कोरोटीचा कर्णधार सचिन वझे आलेले आहेत. क्या बात है. चला विकेट मिळेल. 5 धावा बक्षीस स्वरूपाने मिळतील आणि त्यानंतर बॉल किती बाकी आहेत. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हवेमध्ये पाठवून दिलं परंतु झेल नाही बनू शकलाय.
झेल नाही बनू शकला आणि असं असताना एकाचं रूपांतर 2 मध्ये काय 2चं रूपांतर 3 मध्ये होईल का इथं तिसरी धाव मिळण्याचे संकेत आणि शेवटी तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद 2 धावांनीशी धावफलक जाऊन थांबलंय 30 वरती 31 धावांचं लक्ष्य. टार्गेट आहे 31 तर 31 इज द टार्गेट. मगाच्या मॅच मध्ये 29चं लक्ष होतं आता 31 आहे 2 धावा थोडा एक्स्ट्रा आहेत. काय एकता बानकर या धावांचा पाठलाग करेल की या धावांचा बचाव करण्यामध्ये श्री गणेश वाळुंज संघ यशस्वी राहील. येणारी काळबेल सांगणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला त्वरित वाळुंज संघ मैदानात दाखल व्हा इतका वेळ थांबू नका. चला या बिंदास कोपराड संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. सन्मान्य प्रकाशजी जोशी यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल सचिन वजे आणि मंदार मात्रे असे 2 कर्णधार आहेत. बिंदास कोफराड आणि कोरोटी हॅलो कोरडी संघ टॉस जिंकलेला आहे. सचिन वजे यांनी टॉसचा कॉइन जिंकलेला आहे आणि काय चूज करणार हे त्यांच्या टीमची डिस्कस करून ते लवकरच कळवतील. लगेच कसं वाटतं तुम्हाला? टॉस जिंकून मॅच जिंकल्यासारखं वाटतंय. ओके सकाळच्या वातावरणानंतर दुपारचं वातावरण एकदम गरमागरम. वातावरण गरम आहे. मॅच पण गरम व्हायला मॅच पण गरम व्हायला पाहिजेत आणि आता गरम होणारी मॅच यानंतरची असेल. जास्तीत जास्त सीमारेषेबाहेर चेंडू गेला पाहिजे. आता कोरोडीचा संघ इथं खेळणार आहे. तो घरचा संघ आहे. भुईगावचे प्रतिनिधी निलेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी प्रवीण पाटील यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. चला मॅचला सुरुवात. पहिला चेंडू स्लॉक केला ऑन साइडला. चेंडू निघून चालाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू होतोय रफू चक्कर सीमारेखा पार चौकार. प्रतीक्षा बॅट मधून चौकार आला. भागेश त्याच्या साथीने आलाय गोलंदाजी मार्ग वरती. आकाशच्या हातामध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा. टार्गेट 31 आहे 31. माफक आव्हान आहे आणि हो यावेळेला लेग स्टंपवरचा चेंडू आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. आतली कडा घेऊन चेंडू चाललाय.
फाईन लेगच्या दिशेनं म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये जिथे एक धाव धावफलकामध्ये ॲड होईल. कोरोटी अ संघाने नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅचचा हा कॉल. मंदार म्हात्रे आणि टीमला प्रथम फलंदाजी करायची आहे. सामेती ब्राह्मण संघ क्रीडा कमिटी आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात. सन्माननीय अध्यक्ष राहुलजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पार पडत असताना आपल्याला दिसते. भागेश ऑन साइडनं पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले चेंडूला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. सीमारेखा पार, चौकार. थँक्यू रेजे. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. त्यामध्ये 3 चेंडूचा सामना झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. भागेश ओ हो नसीबाचे साथ, नसीब बहादुरों का साथ देता है ऐसे सुना था, अभी देखने को मिल रहा है. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी तोडफोड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि जसं टॉस दरम्यान सांगितलं होतं, प्रकाश जोशी साहेबांनी सांगितलं होतं की चौकार षटकार यावेत. आणि मला वाटतं भागेशने ते ऐकलं आणि भागेशने ऐकत असताना मात्र धावा खोऱ्याने लुटण्याचा प्रयत्न या पहिल्या षटकामध्ये केला गेलाय. धावपलकावरती धावा या जाऊन पोहोचल्या 14 वरती, 13 वरती माफ करा. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 3 चौकारांचा समावेश. 1 चौकार प्रतीकच्या बॅटमधून आपण पाहिला, 2 चौकार भागेशच्या बॅटमधून पाहिले आणि शेवटच्या चेंडूवरती भागेशने 1 धाव काढत स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. पहिलं षटक संपलं ते आकाश यांचं. आकाशने खर्च केला 14 धावा. इक्वेशन येऊन थांबली आता 18 चेंडूंमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी ती 17 धावांची. पंजाबी जिदे नैन शराबी, एक मुंडा पंजाबी जिदे नैन शराबी, ओनू लव यू आख दियो दिल लगी कुड़ी, दिल लगी कुड़ी गुजरात दियो दिल लगी कुड़ी, दिल लगी कुड़ी गुजरात दियो दिल लगी कुड़ी गुजरात दी. थँक्यू डीजे. थोडी घाई करा. पहिलं षटक संपलंय. खूप सारा वेळ गेला बॉलर चूज करण्यामागे आणि बॉलर येण्यामागे. बॉलरचं नाव एकदा कळवा. मंदार आय थिंक. चिराग. चला चिराग आलाय. आता चिरागच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ बाहेर कट होणारा चेंडू निघून गेला. यष्टरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव तिथे येणार नाही. निर्धाव चेंडूनं सुरुवात या षटकाची गरजेचं आहे. इथून येणाऱ्या षटकामध्ये जर का धावा यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू फुल ऑन लेंथ. बिलकुल त्या चेंडूला भागेशने ओळखलं आणि त्यानंतर दिशा देत असताना फक्त दिशा दिली, एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे आणि जसं जसं एका धाव्याने धावफलक पुढे जाईल तसं तसं आव्हानाजवळ पोचता येईल ते एकता बानकर संघाला. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल. सुंदर कॅच, चांगला झेल. संपला भागेशचा खेळ नव्हे प्रतीकचा खेळ. प्रतीक बाद.
थँक्यू डीजे. विवेक नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. गाठ घेत असताना विवेक नाईक सज्ज होत आहेत स्ट्राईक एंड वरती. अनुभवी खेळाडू आहेत. बानकरसाठी नेहमीच त्यांचा खेळ हा बघण्यासारखा राहिलाय. SBPL झाली त्याच्यामध्ये विनिंग कॅप्टन म्हणून त्यांना आपण पाहिलं. आणि आर्यन सन्स या संघाचे ते कर्णधार होते आणि त्याने बाजी मारली होती. पहिली SBPL जिंकण्याचा मान त्यांच्या नावे गेला. माजी क्रीडा समिती अध्यक्ष आहेत आणि ते आता फलंदाजीसाठी येत असतात. समोरच्या दिशेने भागेश यांच्या बॅटमधून दमदार प्रहार. चेंडू सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. षटकाराला षटकाराने धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचलं 22 वरती 22. अजूनही 9 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. भागेश पुन्हा एकदा डाव द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अलंग ते कार्पेट चेंडूला खेळलाय. चेंडू मैदानाला गरगत निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल येते 23. आता एका दुकाने सुद्धा मॅच जिंकता येऊ शकते. सामना सोपा आहे, सहज आहे. आता किती लवकर फिनिश करतात एकता बानकरचे खेळाडू फलंदाज हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. बारा चेंडूचा खेळ येणं शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये आता 8 धाव्यांची गरज. सार्थच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. ध्रुव आहे का? अच्छा, सार्थ मागे आहे, ध्रुव आला. क्या बात आहे. बोळिंजकर पूर्णपणे ड्रेसिंग चेंज करून आलेले आहेत. US मध्ये फिरल्यासारखा प्रीतला भास होतोय. ब्लॅक गॉगल, हाफ शॉर्ट्स अँड कॉटन फुल स्लीव्ह टी शर्ट विथ अट्रॅक्टिव्ह लुक आणि रंग गोरा. म्हणजे हार्दिक आणि जर का प्रीतला तुम्ही या लुकमध्ये रस्त्यावरती सोडले तर म्हणतील फॉरेनर आलेत. हार्दिक नाही तरी सुद्धा लुक तसाच वाटेल, त्याला आपण बदलू शकत नाही आहोत. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. विवेक नाईक स्ट्राईक एंड वरती आहेत. आमचे यश वसे तयारीनिशी आलेले आहेत. घरच्या मैदानावरती सामना खेळण्यासाठी ते सुद्धा तयार आहेत, उत्सुक आहेत. समोर त्यांच्या मंदार मात्र आहेत. बिनधास कोफराट. विवेक नाईक यांच्या बॅटमधून ओ ये क्या हुआ है. चेंडू उंच हवेमध्ये गेला. एक चांगली संधी होती झेल टिपण्याची आकाशला, परंतु आकाशना तो झेल टिपता आलेला नाहीये. ओ यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला एकता बानकर या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये